नमस्कार मित्रांनो, मी आराध्य चांदे आणि तुम्ही पाहता माझं यूट्यूब चॅनल ज्ञानवर्धन. मित्रांनो, अतिशय महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ आहे. स्विफ्ट चॅट ॲपवर शिक्षक व विद्यार्थी उपस्थिती कशी नोंदवावी. आता ही खूप सोपी प्रक्रिया आहे. याच्यापूर्वीसुद्धा तुम्ही या स्विफ्ट चॅटवर उपस्थिती नोंदवलेली आहे, काम केलेलं आहे. पहिले विद्यार्थीची उपस्थिती होती, ती आपल्याला नोंदवायची होती. आता शिक्षकांची सुद्धा उपस्थिती आपल्याला इथे उपलब्ध झाली आहे. आपल्याला ती अटेंडन्स नोंदवायची आहे. आता इथे बघा, शिक्षकाची उपस्थिती कोण नोंदवणार आहे? मुख्याध्यापक. आणि विद्यार्थ्याची उपस्थिती कोण नोंदवणार आहे? वर्ग शिक्षक. तर चला तर जाणून घेऊया. आता बघा, तुम्हाला स्विफ्टचॅट ॲपवर जायचं आहे. स्विफ्टचॅट ॲपवर गेल्यानंतर स्मार्ट उपस्थिती यावर क्लिक करायचं आहे आणि अशा प्रकारे इथे पर्याय येईल. यामध्ये तुम्हाला शिक्षकाची उपस्थिती चिन्हांकित करा, त्यावर क्लिक करायचं आहे. बघा, आता उपस्थिती चिन्हांकित करा यावर क्लिक करूया. आता इथे काहीच नाही करायचं आपल्याला. उपस्थित आहे तर दाखल करा, बस यावर क्लिक करायचं आहे. बघा, तुम्ही खात्रीने उपस्थिती नोंद करायची आहे का, दाखल करा. आता इथे शिक्षकाची उपस्थिती नोंद झालेली आहे. आता बघा, विद्यार्थ्याची उपस्थिती नोंदवा, त्यावर क्लिक करूया. आता इथे वर्ग 1 घेऊ. बघा, इथे वर्ग 1 घेतला, उपस्थिती नोंदवावर क्लिक केलं आणि इथे विद्यार्थी दाखवत आहे. त्या विद्यार्थ्यावर आपल्याला काहीच नाही करायचं आहे. तिथे उपस्थित जर तो गैरहजर असेल तरच आपल्याला बाजूचा पर्याय निवडायचा आहे. नाहीतर आपल्याला दाखल करा यावर क्लिक करायचं आहे आणि पुन्हा दाखल करा यावर क्लिक करायचं आहे. म्हणजे त्या विद्यार्थ्याची उपस्थिती पहिल्या वर्गाची 2 विद्यार्थ्याची उपस्थिती नोंदवली जाईल. यानंतर आपल्याला वर्ग 2 निवडायचा आहे. बघा, वर्ग 2 निवडा आणि उपस्थिती नोंद करा यावर क्लिक करा. बघा, आता इथे वर्ग दुसरीचे 2 विद्यार्थी आलेले आहेत. आता ह्या 2 विद्यार्थ्यांना इथे काहीच करायचं नाही आहे. फक्त उपस्थिती ऑलरेडी याच्या पहिले उपस्थिती त्याची नोंद झालेलीच आहे. फक्त जेव्हा गैरहजर असेल तर बाजूचा पर्याय आहे त्यावर आपल्याला क्लिक करायचं. जर गैरहजर असेल तर आणि दाखल करा याच्यावर क्लिक करा. पुन्हा खाली दाखल करा याच्यावर क्लिक करा. आणि अशी प्रत्येक वर्गाची उपस्थिती आपल्याला काय करायची आहे, नोंदवायची आहे. आता महत्त्वाचा विषय बघूया. इथे महत्त्वाचा विषय, अनेक शिक्षकांना यामध्ये अडचण येत आहे, त्यावर आपण चर्चा करूया. आता बघा, तुमची जर बदली झालेली असेल, तुम्ही एका शाळेतून दुसऱ्या शाळेला गेले, तुमची बदली झाली असेल, तर मग अशा ठिकाणी तुम्हाला जे आपलं जिथून पेमेंट निघते बघा. तर मित्रांनो, आपल्याला काय करायचं आहे, शालार्थमध्ये आपल्याला अटॅच डिटेल्स करायचं आहे. शालार्थावर आपण अटॅच डिटेल्स झालो, नंतर आपल्याला काय करायचं आहे की जी जुनी शाळा आहे, ज्या शाळेतून तुम्हाला काय बदली झालेली आहे, तिथून तुम्हाला लेफ्ट, त्या मुख्याध्यापकांना सांगायचं की लेफ्ट करा आणि इकडल्या शाळेमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, जॉईंट व्हायचं आहे. अशा प्रकारच्या ज्या प्रक्रिया आहेत तुम्हाला ह्या करायच्या आहेत. आणि मग UDASवर तुमचं नाव आलं तर मग काही दिवसानंतर तुम्हाला स्विफ्टचॅट ॲपमध्ये पर्याय येऊन जाईल आणि मग तुम्हाला इथे उपस्थिती नोंदवावी. आता इथे एक प्रश्न अजून होता की पहिल्या वर्गाची उपस्थिती येत नाही. आता या ऑगस्ट महिन्यामध्ये पहिल्या वर्गाची उपस्थिती आपल्याला उपलब्ध झालेली आहे. कारण की या स्विफ्टचॅटवर त्यांनी 1 महिना कामच केलं आहे आणि आता तुम्हाला तो पर्याय उपलब्ध झालेला आहे. पहिला वर्ग दिसते आणि त्याची उपस्थितीसुद्धा तुम्हाला इथे नोंदवायची आहे. जर ज्यांच्या मोबाईलमध्ये हे पर्याय येत नसेल तर त्यांनी काय करायचं आहे, स्विफ्टचॅट ॲपमध्ये एडिट रजिस्टर करायचं आहे तुम्हाला. बघा, आता स्विफ्टचॅट ॲपमध्ये समजा आता मी इथे गेलो आणि तुम्हाला इथे प्लसवर क्लिक केलं. बघा, इथे बाजूला इथे एडिट रजिस्ट्रेशन आहे. बघा, प्लसवर नाही, बाजूचे 4 टिंब दिले. बघा, पुन्हा बॅक जातो. इथे प्लसच्या बाजूला 4 असे चिन्ह दिलेले आहेत, बॉक्स दिले आहे. त्या बॉक्सवर क्लिक केलं, एडिट रजिस्ट्रेशनवर गेलो तर मग इथे तुम्हाला तुमचा काय शिक्षक कोड टाकायचा आहे, शाळा कोड टाकायचा आहे आणि तुम्हाला तिथे काय करायचं आहे, त्या कोडमध्ये त्या बॉटमध्ये तुम्हाला प्रवेश करायचा आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही जर तुमच्या ह्याच्यात बॉट उपलब्ध नसेल आणि यामध्ये होते काय, बॉट जेव्हा तुम्ही स्विफ्टचॅट ॲप ओपन करता तुम्हाला ऑलरेडी बॉट मिळत नाही. तो बॉट तुम्हाला आणावा लागते.
तुमच्या याच्यात पहिलेच तो उपलब्ध राहत नाही. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला विविध गोष्टीची समस्या येत होती, त्या अंतर्गत हा आपला एक मार्गदर्शनपर व्हिडिओ आहे. तर नक्कीच या व्हिडिओचा आपल्याला लाभ होईल अशा प्रकारे तुम्ही उपस्थिती नोंदवा. धन्यवाद.